रामकृष्ण हरी मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या मिनी ब्लॉगमध्ये. गण्या नाश्ता कर ना. गण्या नाश्ता कर ना. तर अविनाश दादा गण्याला आग्रह करत होते आणि इकडे आमचे सार्थक भाऊ बघा कसा नाश्ता करत होते आणि आमचा कृष्णा बघा कसा नाश्ता करत होता. आणि तेवढ्यातच कार्तिकने बघा कशी स्माईल केली. मग कृष्णा पण हसत होता. मंगेश नको नको म्हणत होता तरी सुद्धा जगदीप त्याला आग्रह करत होता घे. आणि मग काय गाडीत बसून आम्ही सर्व चाललो जेवायला. आणि मग जेवायच्या ठिकाणी आम्हाला जायचं होतं. तर गुरुवर्य बाबा हे रघुनाथ बाबाच्या गाडीमध्ये गेले होते म्हणून आमच्या गाडीवरती नवीन ड्रायव्हर आलेले होते. आणि मग आम्ही डायरेक्ट जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो. आणि आमचे सर्व बालगोपाल हे गाडीमधून उतरले आणि गणाला तर खूप आळस येत होता बाबा. गुरुवर्य बाबा पण आले होते. आणि मग आमचे सर्व बालगोपाल हे जेवायला बसले होते. आणि जेवायला बसल्यावर अविनाश महाराजांनी एक व्हिडिओ काढून घेतला. लगेच जेवणाचं ताट आमच्या समोर आलं. सर्वांना असं वाटत होतं की कधी खावं. जेवण झाल्यावरती आम्ही सर्व गप्पा मारत बसलो. जेवण झाल्यावरती आम्ही चहा कॉफी घेण्याकरिता आलो होतो. आमच्यासोबत विठ्ठल बाबा पण आलेले होते. आणि आता अनिरुद्ध बघा कसा चहा पित बघा. आणि कृष्णा महाराज तर आमचे व्हिडिओ काढण्यातच गुंग होते. आणि लगेच रूमवर आलो आणि जगदीप महाराजाला गुमरे महाराज आमचे फेटा नेसवत होते. आणि रूमवर आल्यावर आमचे मुलं बघा किती जीव लावून अभ्यास करत होते. रामकृष्ण हरी मंडळी, तर भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.